बाजू अशी आहे की शरद पवारांनी तो जो राज्यसभेचा त्यांच्या जागेचा चेंडू जो आहे तो मवियाच्या नेत्यांकडे टोलवल्याचं कळतं. नाही, मला माहित नाही त्याविषयी काय ते. जोपर्यंत मवियातले 3 पक्ष एकत्र बसत नाहीत तोपर्यंत हा तिळा सुटणारच नाही ना. आज प्रत्येक जण आपापला पत्ता फेकतो आहे. कोण 10 आमदारांच्या जोरावर, कोणी 16 आमदारांच्या जोरावर, कोणी 20 आमदारांच्या जोरावर. पण यापैकी एकही पक्ष स्वतंत्रपणे 7वी जागा जिंकू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण राजकारणामध्ये जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ही रस्सीखेच सुरू असते. प्रत्येकाला वाटतं आपण जावं, आमच्या पक्षाचा माणूस जावा, हे प्रत्येकाला वाटतं. या सगळ्यामध्ये शरद पवार हे सगळ्यात वरिष्ठ आहेत, म्हणून त्यांच्या नावाची चर्चा जास्त होते आणि ती स्वाभाविक आहे. आता काँग्रेस त्यांचं राजकारण करेल, शिवसेना आपला हक्क कायम ठेवेल, त्यानंतर तिघांनी एकत्र बसून विधान परिषद आणि राज्यसभेचा निर्णय हा घ्यावा लागेल. आता आमच्या पक्षामध्ये सुद्धा अनेक लोकांची इच्छा आहे, इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही ना. तुम्ही तोच विषय मांडलात. तुमच्या पक्षातही इच्छुकांची स्पर्धा निर्माण झालेली. रिटायर होता आहेत प्रियांका चतुर्वेदी, पण इतके नेते तुमच्या पक्षात इच्छुक आहेत या एका जागेसाठी. समजा जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जर दावा किंवा त्यावर एकमत झालं तर मग तुमच्या पक्षातून उमेदवार कोण असेल? नाही, आता तुमच्याकडे जास्त माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडनं कोण इच्छुक आहेत? मला नावं सांगा, मी बोलतो त्याच्यावर. काही नावं सुरू आहेत. विनायक राऊत यांचं नाव सुरू आहे, अंबादास दानवेंचं नाव सुरू आहे, राजन विचारे सुरू आहे, चंद्रकांत खैरे सुरू आहेत, अशी अनेक नावं सुरू आहेत. आणि प्रियंका चतुर्वेदी यांचंही एक नाव. तुम्ही ज्यांची नावं सांगितली ते सगळे पक्षातले सक्षम उमेदवार आहेत. एका पक्षात एकापेक्षा जास्त इच्छुक असणं विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, महानगरपालिका हे पक्षाच्या प्रगतीचं लक्षण आहे. राजन विचारे मला या काळात भेटले, हे खरं आहे. ते उद्धवजी नाही भेटले माझ्या माहितीप्रमाणे, असं ते सांगत होते. अंबादास दानवे सुद्धा इच्छुक असावेत असं दिसतंय मला माहीत नाही, पण आपण नावाजी सांगता. चंद्रकांत खैऱ्यांचं माझं बोलणं अनेकदा झालं. ते मला सतत फोन करतात की आमचा विचार व्हावा. मी बोललो हा निर्णय आपल्याकडे शिवसेना पक्षप्रमुख घेतात. एकत्र जरी आम्ही बसलो तरी शेवटी अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख घेतात. पण आमच्या पक्षामध्ये अनेक लोक सक्षम आहेत, पण योग्य व्यक्ती जे असेल त्याची निवड हे शिवसेना प्रमुख करत होते, माननीय उद्धव ठाकरे साहेब करतात. तसं नसतं तर संजय राऊत राज्यसभेवर कधीच गेले नसते. बाळासाहेबांनी मला त्यावेळेला पाठवलं निवड करून ना, इतर अनेक इच्छुक असताना सुद्धा. पण आहेत ना, इच्छुक आहेत, एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत. आणखी एक विषय होता की सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या